परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। बोला। दोहा। निज आत्म अज्ञानते हे प्रतीति जगत खेद नसेसु ताके बोधते यह भाकत मुनि वेद। जगमोह में नहीं ब्रह्ममय अहम ब्रह्म यह ज्ञान सो तोकु शीशमय कहो नहीं उपाय को आन। टीका। हे शिष्य अपने आत्मस्वरूप के अज्ञानते जगत रूपी खेद प्रतीत होवे है सो आत्मज्ञानते मिटे है। अगोदर साधूंचे विचार हे बी साधूच आहेत. ज्ञानाविन जे जे कळा ते ते जाणे जाऊ कळा. ज्ञानाविन ते ते जाणे जे वाचून ज्ञान येऊन की उपकार कर ते सुटकेच नाही अधिक. ज्ञानाविन सिद्धांतच नाही. प्रार्थना केली आणि हे विचाराचा परमार्थ आहे. हे विचाराचा परमार्थ आहे. हे विचाराचं साधनाचं तत्वज्ञान आहे आणि हे विचाराचा अनुभव साधनाचा. व्यवहारिक विचार नाही. साधूंचे घरचे विचार. काय म्हणलं तो काय प्रार्थना केली. गुरुराजा आत्मस्वरूपाच्या आज्ञेने जग भासतंय आणि त्या जगा भासल्यामुळे खेद होतो दुःख होत आहे. स्वरूपाच्या स्वस्वरूपाच्या अज्ञानाने जग भासले आणि ते जग खोटं जर असलं तर दुःख होतं. म्हणून त्याच्याकरता उपाय सांगा. याला एक दृष्टांत द्यावा गुरुजींनी. अनुभवाचे दृष्टांत ते गुरुजी. स्वप्नामध्ये पदार्थ नसून दुःख होते का नाही? आहे का नाही? स्वप्नामध्ये अनुकूल पदार्थ असला तर सुख होईल आणि प्रतिकूल असला तर दुःख होईल. पण अनुकूल प्रतिकूल पदार्थच नाही. जर असता तर सकाळी राहिला असता ना काही वेळ. म्हणून त्याला उपाय सांगावा लागेल. तो उपाय म्हणजे ज्ञान. ज्ञान या शब्दाचा अर्थ स्वची ओळख. व्यावहारिक ज्ञान नाही, रिद्धी सिद्धीचं नाही, चमत्काराचं नाही. त्याला एकच स्वस्वरूपाची ओळख. जोपर्यंत तुमचं स्वरूप तुम्हाला कळत नाही तोपर्यंत वाटचाल करा. तुम्ही हरिपाठ म्हणता. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती पुढं चरण बरोबर आहे ना. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती
दिसले संपूर्ण हे अनुभव. आता हे अनुभव तुम्हाला हा नेहमीच आहे, पण अभ्यास कमी. तुम्हाला सांगा, 3 अवस्था कळतात का नाही? मनाचे विचार कळतात का नाही? ती कोणाला आहे का नाही? 3 अवस्था, मनाचे विचार, 10 इंद्रियाचे विचार, हे सगळं कळतं का नाही? कोणाला आहे का नाही? मग ज्याला कळतं ते निर्गुण आहे आणि व्यवहार होतो तो सगुण आहे, आणि तो सगुण व्यवहार खोटा आहे. हो, खोटं कळा ना माणसाला. खोट्याची परीक्षा कधी? लाभ तोटा नाही झाल्यावर मग खरं कळलं, आणि लाभ तोट्याचे परिणाम होत असल्यावर जमते का? हो, म्हणजे खोटं कळावं, खरं कळावं. शब्दाने कळतं रे, पण ज्याचं मन खोटं ठरलं त्याला परमार्थ लाभला. ज्याचं मन खोटं नाही ठरलं त्याला परमार्थ नाही लाभला. का? माऊली म्हणता मनोमार्गे तो येथे आहे का नाही? मग ते कीर्तन कर, भजन कर, यज्ञ कर, काय कर. म्हणून जे खोट आहे त्याच्यावर दुःख होतं. आता याचे अंतिम गुरूंचं चिंतन. खोट खरंच ऐकायला दुःख होतंय. शब्दाने खोटं कळतंय, ते खोटं खोटंच आहे असं वाटावं. असं म्हणून चला बोला. जो वस्तु जाके अज्ञान ते प्रतीत होवे सो ताके ज्ञान ते मिटे हे. बस, जी वस्तू ज्याच्या अज्ञानाने प्रत्येला येते ती वस्तू त्याच्या अधिष्ठानाच्या ज्ञानाने निवृत्त होते. तुमच्या झोपीमुळे तुम्हाला स्वप्न पडते, आम्हाला नाही पडत. तसं स्वची ओळख आपल्याला नाही. आपल्याला सुख कळा नाही, ज्ञान कळा नाही, सत कळा ना. आपण ज्याला सत म्हणतो ते सत नाही, आपण ज्याला ज्ञान म्हणतो ते ज्ञान नाही. आपण जिथं सुख पाहतो तिथं सुख नाही. सुख नाही कोठे आले असं तर वाया हो बरे होऊ नका. सुख हे वृत्तीच्या स्थिरतेमध्ये, सुख हे वृत्तीच्या हलके विचार काढल्यावर हे सुखाचं स्वरूप आहे. याला अनुभव, सगळ्याला अनुभव आहे, पण कळत नाही. झोपेमध्ये कसे सुख असतं? कोणते विषय तिथं सुख नाही का विषय नाही? म्हणून ज्याच्या अज्ञानाने बसलं त्याच्या ज्ञानाने चेतने होते. मग तुम्हाला दुःख कशाच्या अज्ञानाने व्हावं लागलं? स्वरूपाच्या. तुम्ही तुमच्या सुखाला जाणत नाही म्हणून दुःख होतं, आणि तुमचं सुख तुम्हाला कळलं की दुःख नाहीच. जसं स्वप्नातून जागा झाल्यावर काहीच नाही, तसं तुमचं सुख कळत काय नाही. म्हणून ज्याच्या अज्ञानाने त्याच्या ज्ञानाने. यह नियम है. यह नियम है. असा नियम आहे शास्त्राचा, असा एक नियम आहे. रूपाला कानाची गरज आहे का कशाची गरज आहे? डोळ्याची. तसं स्वरूप कळण्याकरता स्वतःची ओळख पाहिजे. स्वतःची ओळख म्हणजे त्याला ज्ञान म्हणा, ओळख म्हणा. म्हणून ओळखीला हरी. पुढे काय कळतं का? हरिपाठ, हरी ओळख. आणि हराची तू आहे, दुसरं जाऊ नको. हरी ही तुझं स्वरूप आहे, बाहेर बघूच नको. नामरूपात बघू नको, पंचविषयात बघू नको. हरी ही तुझं स्वरूप आहे. मी नाही म्हणत, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे म्हणतात. मी नाही म्हणत. तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म.
कोण म्हणलं हे? हो, हाय का विश्वास? हा, आता गुरूंची भाषा करता येत नाही रे, ती साध्या का अवस्थेतल्या भाषा आहेत. ते तुम्हाला ते झेपणार नाही, आम्ही करून दिली. तो का म्हणे हा तो पण तुला काय मूर्ख नाही. कोण मूर्ख? रामेश्वर शास्त्री. कोण मूर्ख? चांगदेव महाराज. गणेश बरं का, ते मुक्तच पण आपल्या गणेश. कोण मूर्ख? नामदेव आहे. आपल्या करता ते मुक्तच. कोण मूर्ख? मंडन मिश्र, ते मूर्खच. यांचा अधिकार इथं शहाण्याला बोलायचं रे, वेड्याला नाही बोलायचं. शहाणे म्हणजे श्री गुरुला ज्यांनी सगळं अर्पिलं तो शहाणा. बाकी आम्हाला माहिती. नामदेवराय संतच्या मंडळीत आपल्या करता मूर्ख म्हणत ते महात्मे बरं का, त्याने साष्टांग दंडवत. चांगदेव महाराजाला मेलेले माणसं जिवंत करता येत ना. 1400 वर्ष राहिलं ना, हागायचं नाही, मुतायचं नाही, झोप नाही, स्वप्न नाही, गोळी घातली तर लागत नाही. असे चांगदेव महाराज पण हरली चांगल्याची आपल्या करता बरं का. त्यांना अजिबात कनिष्ठ समजू नका. एक दुसरं कोण राहिलं? मंडन मिश्र. तिथं मला माहित नाही पण सांगतो. त्या मंडन मिश्राची एक आसुरी विद्याने ती देवता प्रसन्न करून गेली. आसुरी विद्या आहे बरं का जगात. त्याला चिटकी म्हणावं, त्याला चटक म्हणावं, त्याला छाछो म्हणावं, त्याला जारण मारण उचटन मोहन स्तंभन, हे त्यातले पदार्थ. अशापैकी त्यांनी सरस्वती प्रश्न करून घेतली होती. मग त्या पक्षी त्याच्या घरी वाद घालायचे वेदाबद्दल, शास्त्राबद्दल. त्याच्या राज्यात धर्म नाही, कर्म नाही, काय खाणे आणि करणे. हा, कसं जाऊन कसं धर्म काय मूर्खर विषय चाललाय. मूर्ख नेले तो का म्हणजे तो आपण कुठे बसायचं? मग ऐकायचं, आपण बसत नाही कुठं. शंकराचार्य चर्चेला सुरुवात झाली. हात टेकावं लागले. तेही सुरेश्वराचार्य. शेणा मूर्ख म्हणते शास्त्र. तुम्हाला काय विचारायचं? तुम्हाला कोण करतो करून संध्याकाळला बसाही कळत नाही. तुम्हाला कसं सवास जेवण, कसं उलट जेवण कसं रे वाढणार, आणि सवास जेवण कसं वाढायचं, आणि उलट जेवण कसं वाढायचं, आणि अर्ध जेवण कसं वाढतात, काहीच कळाला. सगळे शाले. कोणत्या भाज्या कुंकू ठेवा, कोणत्या धरून कुंकू ठेवा. जाऊ द्या, हे आमच्या गुरुजी शिकवून तिथं थांबतो, पुढे चालतो. म्हणून ज्याच्या अज्ञानाने जीव असेल त्याच्या ज्ञानाने असा मग आता. आणि तो नेम कोणाचा? तुमचा नाही. ज्ञानो बरा आहे, तुको बरा आहे. जोपर्यंत तुमच्या स्वरूपाची ओळख नाही होत तोपर्यंत तुम्ही दुःखातून बाजूला सोडवणार नाही. हे लिहून ठेवा मनात. जोपर्यंत तुमच्या स्वरूपाकडे तुम्ही ओळखीत नाही तोपर्यंत तुम्ही दुःखातून बाजूला सरकतच नाही. त्याला गुरुजींनी सांगावं, कडू भोपळ्याची भाजी किती मसाला घालायची गोड होईल? आहे का नाही? मग महिन्यावरती वेळ होती काय, राज्याला सोडून जा गुरु बरोबर. महिन्यावरती वेळी होती. एवढा मोठा ऐश्वर्य चंद्रासारखा पोरग
नाही. जालिंदरानं सांगितलं ते कर म्हणून तिचं वर्णन साधू संत करतात. बाकीचं म्हणून जगात आई दोनच, एक मजलासा एक महिनावती, कोणा नाही. बाकीचं काय सांगायचं, जीवाचा व्यवहार सांगायचंच कशाला. म्हणून ज्याच्या अर्जनाने त्याच्या ज्ञानाने. आता तुमच्या स्वरूपाची ओळख एकच उपाय. डोळ्यावर पडदा आल्यावर काही दिसत नाही, डोळ्यावर जर पडदा गेल्यावर तसं तुमच्या बुद्धीवर विषय असतो त्याच्या पडत जायचं. गुरूंच्या भाषेत सांगावं, प्रपंचामध्ये श्रीमंत व्हावं वाटतं हे पडदा, आणि परमार्थामध्ये महाराज व्हावं वाटतं हे पडदा. फळवाटा किती मिळते आम्हाला माहिती, ही फळवाटा ते तुम्ही सांगू शकता, पण हे पडदा आहे बुद्धीवर, आहे का नाही. म्हणून ज्याच्या ज्ञानाने जे बसले त्याच्या ज्ञानाने त्याची निवृत्ती होती. मग सुख हे दुःख हे दोनच विषयाचे जगामध्ये विचाराचे, एक सुख आणि एक दुःख, एक आणि एक, दोनच विषय त्रिगुण. आणि हे त्रिगुणाचं कारण तुझं स्वरूपाचं आज्ञा, स्वप्नाचं कारण झोप. तसं सुख स्वरूप तुका म्हणे हा तू स्वयं परब्रह्म. देवचे बरे देवचे बरे तुका म्हणे खरी तुम्ही. तुकवारा म्हणे अरे देव खरी तुम्हीच आहात, पण नाही दिला अज्ञानाने. तुम्हाला तुम्ही शहाणे का मूर्ख रे, तुम्ही शहाणे आहेत का मूर्ख आहेत. लांब कशाला जायचं, तुम्ही शहाणे आहेत का मूर्ख आहेत. कुठं कळतंय. स्वरूपाची ओळख झाली तर ज्ञानी, दुःख भोगत असलं तर अज्ञानी. दुःख भोगत असलं तर, मनाचा मार खात असला तर. पण तुम्ही मी मूर्ख असं म्हणून घेता का, घेत न पडला. कोणीही स्वतः मूर्ख म्हणून घेतच नाही, आणि मूर्खच असतात. मूर्ख म्हणजे अज्ञानी बरं का. व्यवहारिक मूर्ख वेगळा आणि परमार्थामध्ये मूर्ख वेगळा. त्यामुळे स्वरूपाचे अनुभव जगायचं. म्हणून ज्याच्या अज्ञानी भासले त्या ज्ञान त्याची निवृत्ती होती, हा नियम आहे. चला पुढे. जैसे रज्जु के अज्ञान ते सर्प प्रतीत होवे है, सो रज्जु के बोध ते मिटे है, तैसे आत्मज्ञान ते जगत मिटे है. रज्जून कळे सर्प वाटल, मन नंद करावून चालला दिवस मारायचा टायमाला, चाल दोरी वागते तिकडे पडले, सर्प वाटला. आता ते दोरी आहे का सर्प आहे, दोरी आहे पण वाटले कशी मावली होती. एरवी होईजे तोच आहे, तरी काय काही जे बुद्धी त्याची नव्हे. एरवी तुम्ही सुख स्वरूप आहेत, एरवी तुम्हाला जन्म मरण नाही, एरवी तुम्हाला बोलण्यासारखंच नाही, तुमचं एवढं स्वरूप आहे. आकाश केवढं लांबरून आहे रे, हे पोकळ भाग आहे ते लांबरून किती आहे नाही का सांगता येत नाही. लांबरून किती बरं, आपलं पण किती लांब आहे. पण माऊली म्हणते तू असा आहेस, हे आकाशाला तू झाकून टाकलंय, इतकं तुझं स्वरूप. नजर से देखो प्यारे क्या रूप आहे तुम्हारा. कबीर महाराज वेळे हो, जरा बुद्धी विचार करून बघा तुमचं स्वरूप काय आहे ते.
विचार तुमचा म्हणजे परमार्थ म्हणजे सत्वगुण. दान धर्म तीर्थ यात्रा हे विषय पावराचा साधकाचा नाही. असं आहे ना. लहान मुलं चॉकलेटचे गोळी दिलं झालं तसं. तसं हे चॉकलेटच्या गोळ्या. स्वरूप शक्ती सांगतो तुकोबार आहे माऊलीतलं. जगा काळ काय आम्ही माथा जगा पाय. स्वरूप शक्ती. मरण आहे जे राहिलो मरून हे स्वरूप शक्ती. आपले मरण पहिले मिळवलं तर स्वरूप शक्ती. ही कळलं तर परमार्थ आहे. माझ्या गुरुच्या भाषेत सांगा, आमच्याकडे मरण मारी विद्या रे, बाकीचं काही नाही. आमच्याकडे काय मरण मारी विद्या, बाकीच नाही. बाकीचं काय असतं ते तुमच्याकडे. हो, म्हणून आपलं मरण आपल्याला पास आलं पाहिजे तर तो परमार्थ. आपले मरण पाहिलं ना डोळ तुकोबार आहे म्हणतात. असं आहे. आणि तुम्ही पाहता तर तो सावध राहत नाहीत. तुम्ही पाहता का सावध राहत नाहीत आहे का नाही. सांगू त्याच्या पुढे कळेल का सांगून जातो. गणित सोडवतो मला तुमचं तुम्ही बघा. आतापर्यंत सकाळपासून आतापर्यंत किती संकल्प झाले हे तर बोलतो ते बरोबर आहे ना. किती संकल्प झाले सकाळपासून आतापर्यंत झाले का नाही. आता हे संकल्प तुमचे का तुमच्या न कळण्यातले. संकल्प नाही म्हणा आहे ते सिद्ध करून सांगा. नाही म्हणा तर दुःख डोळ्यातून धारा लावल्या रात्र दिवस कळायचा. हो, विषय पामारी तळमळ वेगळीच कोणाची तळमळ वेगळीच. जोपर्यंत तळमळ आहे तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही. तुका म्हणे राहिली तळमळ ब्रह्म ते केवळ सदोदित. तुकोबार आहे म्हणतात जोपर्यंत तुझी तळमळ आहे तोपर्यंत तुला वस्तू माहित नाही. वस्तू माहीत झाली की तुका म्हणे राहिली तळमळ ब्रह्म ते केवळ. आकाशात कोणती क्रिया आहे. वायूची क्रिया आहे आकाशात. आणि त्या आकाशाला तू जाणतो तळमळ कुठे. आणि हे बाबा नरदेहाचं मुख्य कर्तव्य आहे. लेकरं बाळ मग ते तुम्हाला आवडत नाही माझे शब्द पण माझ्या गुरूंची शिकवण त्या गुरूंच्या शिकवणीचे मी शब्द बोलतो. मी मोठा एक महात्मा किंवा सेवक असला. आहार भय मैथून निद्रा सर्व प्राण समसमान. आहार सगळ्या खात्यात. भय सगळ्याला आहे. मैथून म्हणजे लेकरं बाळ सगळ्याला. निद्रा ही चार गोष्टी तुझ्या नाहीत. हो, ही चार गोष्टी बुद्धीच्या आहेत. ती मी मानलेल्या. कार्य कळायला नाही तुम्हाला. म्हणून ज्याच्या ज्ञानाने जे वाचलं त्याच्या ज्ञानाने त्याची निवृत्ती होती असा नियम आहे. तृप्ती जर करायची असेल आता भगवंतच परीक्षा पाहतोय माझी. पाहू दे मग त्यालाच पाहिजे. मग कोण पाहिजे आता काही गरज आहे का. हीच भगवंताची परीक्षा माझी. कीर्तनामध्ये जर विक्षेप झाला त्यापेक्षा मरण आलेलं बरं असं गुरुजींनी म्हणावं. माझ्या कीर्तनी विक्षेप जर झाला तर
आणि दुसरी एक त्याच्यावर उभ्या बाजारात करताना हे तुम्ही आवडे पंढरनाथ. म्हणजे तुमच्या मनात चंचलता असल्यावर त्यांचं सांगणं भगवंताला नाही आवडत. ज्याचं मन स्थिर आहे त्यालाही सांगायचं. नंतर उभ्या बाजारात करताना हे तुम्ही आवडे पंढरनाथ. सगळं लिहिलं पण सवड कोणाला आहे? चला म्हणजे अज्ञान दिवस त्याला रज्जू सर्पाचा दर्शन दिला. रज्जू म्हणजे दोरी, ती मंद अंधकार म्हणजे जास्त उजाड नाही जास्त अंधार नाही अशा मध्य मंद अंधकारामध्ये ती रज्जू वागते तुम्ही पण ती सर्प. आता तसं इकडं तसं सिद्धांत गुरुने सांगा. माणसं शहाणे नाही ते वेळ नाही. माणसं शहाणे नाहीत ना वेळ. ते कसं तुला एक वस्तू आहे, झाड आहे, कोणीतरी एक वस्तू, ते वस्तू मी असं वाटतं का? माझा मुलं वाटतं का मी मुलं वाटतं? मग वेगळेपण काही एक आहे. आता इथपर्यंत मी शहाणे झाला, इथपर्यंत मी शहाणे. मुलगा माझा, मी मुलं नाही ना. तुम्ही मुलांकडे ठरले इथपर्यंत नाही. पण मी देह नाही असं वाटते का? आणि ते साधं म्हणतो न म्हणा देह माझा ऐसा आणि मग भरोसा कळल. देह माझा नाही आहे ते खरंच आहे रे. तो माझ्या झेपत नाही तो प्रश्न झाला आहे का नाही? तुमचे आज हे पंजे कुठे गेले? हो भाऊ, वडील कुठे गेले? त्यांचे वडील कुठे गेले? आपण बी राहणार ना. पण मग शहाणे का वेळे? आणि जो देहाला मी जाणतो मी त्याहून वेगळा तो ज्ञानी. माऊली म्हणते त्या राज्यात साधनच्या दृष्टीनं जो मनाला ओळखतो, जो देहाला ओळखतो आणि त्याच्याहून त्यात असून तो वेगळा आहे, तो ज्ञानी. साधूच्या घरी बरं का प्रपंचच नाही ते आपला वेगळा, त्याचा हा विषयच नाही. म्हणून देहाला मी नाही म्हणणे इतके शहाणे नाहीत, पोरग माझं म्हणणे इतके वेगळे नाहीत. किती असू दे. तुकोबा नाथ महाराज म्हणतात, नाथ महाराज म्हणतात माझा पायच मोडला पण मी नाही मोडला म्हणे. माणूस पाय मोडला म्हणतो का मी मोडला म्हणतो? माझा डोळा दुखू लागला पण मी न दुखावला. मग वेगळेपण आहे का नाही? पण हे मी वेगळं आहे असं कळत नाही म्हणून दुःख. आणि ही नाही ज्ञान. मग ही ज्ञान साधू सांगतात का नाही? या ज्ञानाला काय लागतं? फक्त बुद्धी नीट ठेवा. फक्त बुद्धीचे वैभव. मग बुद्धी तुम्ही समजा कुठं रंगते, तुमची बुद्धी कुठं रंगते तुम्ही ठरवा. आम्ही नाही ठरवत. आम्ही ठरवतो एखाद्या तुम्ही नाराज होता. साधूचं जर खरं बोलणं असलं ना तुम्ही नाराजच होता. साधूचं शिकवून त्याला अधिकार आणायचं असतं. करून सायास शिकवते. आणि जर खरं बोललात ना त्याच वेळेस तुम्ही मुक्त. जर खरं बोललेलं कळलं त्याच वेळेस तुम्ही मुक्त. तुम्ही सुखस्वरूप त्याच वेळेस. कापराचं आग्न संबंध झालं किती वेळेस आग्न नाही शकतो कापूर. तसं जर तुमचं त्या योग्यतेच म्हणून असलं सुख व्हायला
गुरूंची भाषा सामान्याचे ज्ञान आणि विशेषता ज्ञान. जाऊ दे, ही वाक्य शास्त्रीय आहे. म्हणतात ते सताळकर म्हणतो बाबाकडे यायचे. लातूर वाक्य ऐकून आहे. गुरु श्रोत असतात ते म्हणले फक्त मला पत्ता द्या, मला बाबाकडे यायचंय. मला बाबा कोणाला बोलत नाही आता. असं म्हणून तुमच्या स्वरूपाची ओळख करून जा. म्हणून नामदेवराय म्हणते सद्गुरु नायक कृपा मत केली निज वस्तू जाईली माझी मत, माझे सुख मत जाईली दिली प्रेम करा ज्ञान मुद्रा. म्हणून तुमच्या स्वरूपाची ओळख करून जा. आहे मी हा कोण करावा विचार, म्हणजे ज्ञानेश्वर निवृत्त. कशाचा विचार करा बोलले? स्वतःच्या स्वरूपात बघतं. म्हणून याच्या आज्ञाने भविष्य निवृत्तीचे हा सहा नियम आहे. हृदयच्या सरकू भाषा हृदय ज्ञान त्याची निवृत्ती होती. तसं तुमचं मूळ स्वरूप तुम्हाला न कळल्यामुळे तुम्हाला जन्म मरण सुख दुःख अनेक काय असेल तेवढं कमी. चला आत्मज्ञान हमने कही दिया. म्हणून ते तुला आत्मज्ञान सांगितलं. तू सच्चिदानंद ब्रह्मरूप हे आत्मज्ञान आहे. किती शिका, किती पळाल तर 3 पाय का 4 पाय? किती पळालो किती पाय? 4 का 2? तसं सुख आणि दुःख तिसरी वस्तूच नाही. शास्त्रीय वाच्याला जड चेतन म्हणायचं. आणि तुम्हाला कळण्याकरता सुख आणि दुःख. आणि सगळ्याला दुःख नको आणि दुःख काही नीट होत नाही. कसं होईल? ते आलरकाला मोहरला गेलं विस्तार नाही सांगायचं. खरं म्हणजे ते आलरकाचे भाऊ खरे. हे भाऊ कशाचे आहेत? कशाचे भाऊ? तर तुम्ही ज्या भावाने उद्धार केला तो खरा भाऊ. आम्हाला बहीणच बरं आहे की बहीण माझ्या असं चांगली गोष्ट आहे. आम्ही तरी कुठं काय म्हणणार होतो? आनंदाची गोष्ट आहे. भगवंताने असं तुमचं चिंतन व्हावं. भगवंताने गुरुराजाने असा तुम्हाला असं राहत द्यावा. दत्त गुरु म्हणे हे ब्रह्मवेत्याचा पोरग आहे. शुद्ध बीजापोटी आता ते मजला म्हणजे उद्धार केला. जन्मताच लेकराचा उद्धार केलाय. फार मोठी चिंतन. किती जरी अभंग माऊलीने केली ते मजल असे गेला. ठीक आहे काढा. मला दुःख झालं. असं का दुःख सांग बरं कुठे ते म्हणजे आपण त्याला जाग देऊ. दुःखाची जागा दाखव ना. मग कुठे दाखवले? विचार करता करता दुःख नाही झालं. मी करता झालो. हे बहीण भाऊ हे भाऊ आपल्या करता का होणार पण एक साधं असे असते. म्हणून वर्तमान काळामध्ये परमार्थामध्ये आपलं सुख आपल्याला भोगता आल्यावर वासना नाही शिरते. जलमरण नाही झालं. जलमरण नाही तर म्हणून करा विचार. मग रज्जूच्या आज्ञाने सर्प भासला तसं सर्पाच्या आज्ञाने जग भासलं. तेव्हा तुला विसरलं की तुला दुःख झालं. आणि जोपर्यंत तू दुःख भोगतो कोणतं दुःख आहे का नाही? मनासारखं घटना घडत नाही त्याचं नाव दुःख. आणि ज्याचं मन ज्याला पूर्ण करता येत नाही ते दुःख. ज्याचं मन ज्याला पूर्ण करता येत नाही सांग आज कुणाला सांग. एक महात्मा जर सोडला मन पूर्ण झालंय का त्याला विचार. ते शास्त्री असेल पंडित असेल कोणी असेल. आणि इथं काय एका जनार्दनी संतन पूर्ण करते. आणि इकडं शास्त्र शिकला तरी मनाचा मार आहे. देवाला बोलला तरी मनाचा मार आहे.
प्रपंचकडे आम्हाला त्याला ते आमच्याकडे मापच नाही त्याला. त्याला काय करायचं मापाला. म्हणून स्वची ओळख करा. अधिष्ठान ओळखा, रज्जू ओळखा, तुझं स्वरूप ओळख. स्वरूप ज्ञान स्वरूपच आहे. अवघड काय नाही. आता कोणाला ब्रह्मज्ञान होतं, कोणाला तुला होणार नाही, आजही होणार आहे. हे असे जे गाठणार आहे शत्रू परमार्थाचे, हे काय खरं आहे, कोणाला काय होत आहे ते तुला होत नाही. उठ म्हणत त्याला आज होते. म्हणून वाच. जगत तो मेरे विषय 3 काल में है नहीं. हा, जगत तो मेरे विषय 3 काल में है नहीं. हरे राम कृष्ण हरी. गुरुजींनी सांगावं, गुरुजींनी सांगावं कळण्याकरता. गुरुजी कळून देण्याशी कर. तळ हातातला केस कधी पाहिला करे स्वप्नात. तसं तुझ्या ठिकाणी अज्ञान नाही. जाणीवच नाही रे तिथे जाणण्याचं काय. तिचं ज्ञानाचं सापेक्ष अज्ञान, अज्ञान सापेक्ष, पण तिथं ते नाहीच ना. सूर्याच्या पाठीमाग अंधार का पुढं, अंधार सूर्याच्या पाठीमाग का पुढं. तुमच्या स्वप्नातल्या सूर्याच्या, स्वप्नातल्या सूर्याचा जर अंधकार नाही त्या पाठीपोटी, ज्ञानोबराची ओवी आहे. सूर्याशी अंधकारू कधी झाला होता गोचरू. सूर्याला कधी अंधकार पाण्यात आला का. तसं तुला दुःख नाही हा सिद्धांत आहे. झेपत नाही तो वेगळा पण सिद्धांत आहे. सूर्याच्या समोर पाठीमाग अंधार नाही. तसं दुःखही तुला नाहीच. जन्मवरून तुला नाही. तो स्त्री नाही, तो पुरुष नाही, तो मूर्ख नाही, तो गाढव नाही, तो देवाच. तुकोबारा आहे म्हणजे देवाची बरी, देवाची बरी. तुका म्हणे आम्ही म्हणतो आमचं ऐकायचं तुकोबारा आहे म्हणून मग मान हलवतात. खरं आहे का नाही. मग तुकोबाराची इतकी शक्ती आहे आणि त्यांची तुम्ही आहेत. आणि त्यांची तुम्ही असून भिकारी आहेत रे. कशामुळे भिकारी व्हावं. भिकारी म्हणजे विषयात सुख भोगणं, विषयात सुख वाटणं, हे भिकारी. हो ना, हे भिकारी आहेत. दुर्बळ यावगी जन नारायणी विनुक. हे सगळे कसे दुर्बळ काही शकत नाही. त्याचा संकल्प त्याला पूर्ण करा. ज्याचा संकल्प ज्याला पूर्ण करता येत नाही तो जीवन त्याला जन्म नाही. बस चल जा. ज्याला संकल्प नाही तो मुक्त. बर कधी कधी आहे कधी कधी आहे का. संकल्प कधी कधी आहे कधी नाही असं आहे का. मग का बर नाहीच. हो लई झालं तर एक गुरुजी माझ्या सांगा. आकाश तोंडावर थुका बरं. आकाश तोंडावर थुकलं त्याचं तोंड भरेल ना. गुरुजी सांगा. आकाशाला शक्यच नाही. तस तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नाहीच. बाकीचं काय असेल आम्हाला माहिती, तुझ्याच जवळ नाही. म्हणून वाक्य काय. जगत तो मेरे विषय 3 काल में है नहीं. हो, तिन्ही काळामध्ये नाही. निदान सूर्य मध्याने आलं त्याला अंधार असाला उगवताना मावळ. तसं कधीही तुझ्या ठिकाणी नाही. तुला नाही, तो त्याशी शिवला नाही, त्याचा संबंध नाही. देहात्म्याची भेटी हे सफाई निर्जय गोटे. देहाच्या आणि आत्म्याची भेट म्हणून संबंध होणं ही सबसेल चुकीची गोष्ट आहे असं बाऊली म्हणते. आणि हे तुझं स्वरूप आहे. म्हणून तिन्ही काळ तुला संसार नाही. तिन्ही काळामध्ये चला काहे ते कारण मिथ्या है.
का मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे त्याला फक्त नाव, त्याला वस्तू नाही. उदाहरण आकाशाच्या फुलाचा रंग, आकाशाच्या फुलाचा रंग. बरं आता बाईच्या मिशा पांढऱ्या का काळ्या? आमच्या गोष्टीचं बोलणं नाही. आता बाईच्या मिशा काळ्या का पांढऱ्या? वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे? तसं तुझ्या ठिकाणी बाबा रे संसार मुळीच नाही. मोठा सिद्धांत आहे, पण ऐकून जा. पुन्हा कळलं. हे रामप्रभू आणि वशिष्ठ यांचा हा विचार आहे. रामप्रभू म्हणजे वशिष्ठाला, गुरुवर्य काही समाधान साधन सांगा, आणि ती एका शब्दात. वशिष्ठ गो बसले. प्रभूला वाटतं माझं काही चुकलंय का गुरु पुढं असं बोल. गुरुवर काही चुकलं शब्द नाही रावले. त्याचं उत्तर त्याला जाऊन दिलं. म्हणजे कसं तू का म्हणला एका शब्दात, आणि मी बोललो की झालं असते. तसं तुझं तू मावळून घे. ऐकलंय मी झोपून उठल्यानंतर तुझं स्वप्न नाहीच होतं ना. हा तसं तुझ्या जागा तू कैसा हुशार सावध राही आणि आपलं तो आपलं ठाई. नाही रे शिवा, पुष्कळ पाहिले पुष्कळ. एखादा शिवाजी महाराज जसे तसे आधीच कुसरे किती शिवाजी. हे सोडून द्या, ह्याचा आपला विषयच नाही. काय महाराजांचं काय तत्वज्ञान, काय आचार, काय विचार. यांचे 500 घोडे, त्या औरंगजेबचे 5 लाख घोडे भेट होते. माणसाला कळत असतं, कोणी ओळख नसतं. असं आम्ही जीव म्हणून विचार करतो साधनची दृष्टी. तुम्ही अधिकारी म्हणून विचार करतो. तुम्ही स्त्री पुरुष आमच्या समोरच यावेळेस. म्हणून नरध्याला आलेल्या जीवाने आपलं स्वरूप ओळखावं, मग बाकीचं काय होतं. जो मिथ्या वस्तु होवे है सो अधिष्ठान की हानि नहीं करे है. जैसे मरीचिका का जो जल है सो पृथ्वी को गीली नहीं करे है. तैसे जगत प्रतीत भी होवे है परंतु मिथ्या है. कछु मेरी हानि करने विषय समर्थ है नहीं. किती गोड आहे. पण गुरुजी सांगा, महाराजाचं मठात एक दगड सरासर झोपी नाही. मिथ्या का खरं? हा तिकडे बघायचंय. गुरुजीने सांगावं, एक लवंग हरपल तर झोप येत नाही. मिथ्या का सत्य? बोलणं सोपं आहे. एक लवंग हरपली तर तेवढा जोड आहे शाण्याला. हे कळलं तर शाण्याला जोड आहे. अक्कल असेल तर ही जोड आहे शाण्याला. तुझ्या लवंगातून जर मन निघत नाही तर देहबुद्धी का जायची? फेकून देऊ नका, पण हरवलेली चिंता करू नका. फेकून देणं चुकीचं आहे आणि हरवलं चिंता करणं चुकीचं आहे. जरा विस्तार करतो बरं का गुरुजी. दादाकडे एक बाई होती ऐकायला. दादाकडे एक बाई होती ऐकायला. तिचं नाव भाऊबाई करते. आणि शरीराचं जन्मरण सुख दुःख चालायचं. पुण्यामध्ये ती बाई दादावरून तर ती बाई रडू लागली. प्रेमाचे परमार्थिक प्रेम गेले. काय काय झालं ठेके राहते म्हणजे दादा पोराचे डोळे पांढरे व्हायला लागले, हात पाय असे. मेल नाही ना,
डोळे पांढरे व्हायला लागले, हात पाय आकडायला, मिळलं नाही ना. मग तुला अक्कल आहे करा जायची, गप बसली. पुढं परत आले, याचं आयुष्य संपलं. रडायला लागले. दादा काय झालं? म्हणजे मेलं. मग रडून येते का? जर रडून येतं मी रडू लागतो. अरे हे रे पोर हो, तुम्ही नीट मनात ठेवा रे. हो, अशी मजा आहे. मग प्रपंच तुम्हाला कसा करता येईल ते कळा. मग प्रपंचाची हातोटी, प्रपंचाचा खेळ ही तुम्हाला मजा, हातचं मळ होईल. आता तुम्हाला मार बसतो प्रपंचाचा. परमार्थामध्ये प्रपंचाचा मार नाही. जोपर्यंत प्रपंचाचा मार आहे तोपर्यंत परमार्थ नाही. विस्तार नाही करायचा. म्हणून दादा मग रडायचं रे का? आमच्या गुरुजीने लय सांगावं हे. म्हणजे मूर्खपणा असल्यावर रडायचं. ज्याला मूर्खपणा नाही ते कशाला रडायचं? ह्या बाबतीत आमचं लक्ष्मण उमापूरचा पोरगा करता, प्रपंच करता, पण मासासारखा तर पडतो पोरगा. बाप औषध पण देतो बघतो. करता मुलगा प्रपंच व्यवस्थित आणलेला. आमच्या लक्ष्मण साधू आहे, कोणाला काही वाटो. औषध पण दिलं, डोळ्याला तोंडावर कशी छट्टा नाही. आयुष्य संपलं. झालं मस्त आपलं. काय चाललंय काय नाही चालत, मस्तीत बसला. याला वस्तू शक्ती म्हणावी, याला भगवंताची प्राप्ती म्हणावी. त्याने बाजूचं केलं नाही का? दुःख झालंय का? आहे का नाही? राजाची राणी खुरपली होती, शक्य आहे का? तसंच तुझं स्वरूप आणून भोगतोय, दुःख आहे काय? असं त्याचा अर्थ आहे. वाच. और मैं सच्चित आनंद रूप ब्रह्म स्वरूप हूँ, ऐसा जो निश्चय ताका नाम ज्ञान है. काय म्हणतात? कोणतं ज्ञान? प्राध्यापक, बॅरिस्टर, सिव्हिल सर्जन, जज, हे जाऊ दे. हे वेळ उंदरेत. इकडे वेदशास्त्र जाणीतले आगमी पूर्ण ज्ञान झालेले, पुराण मात्र जाणवलेले आहे ते राहिले. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण पाण्यासारखे तयार आहे, पण आहे ते राहिले. तसं सगळं होईल, पण वृत्ती स्वरूपाची जो पण भोग भोगितले स्वरूपाचा तो पण हे सगळं फुकट. कुंडली मग ज्ञान कोणतं? म्हणून आपुली आपण करा सोडून, आणि संसार बंधन सोडावी. आपुली आपण मध्ये हे बुद्धी विचारून बाजूला ठेवा, झालं मुक्त. कर्तव्य बुद्धी बाजूला ठेवा, झालं मुक्त. मग अर्जुनाचा मोह घालवलं का काय केलं? तसंच असून तर तुमचा दोस्त विचारून सांगतात असं आहे तसं. कोणा नाही, एकदा हातात दगड फेकल्यावर कोणा धरता येत नसतं. तसं आता हे हातात दगड तुम्ही विचारून काय करे ते करा. ही देह बुद्धी भगवंतांनी तुम्हाला साधन दिले, इंद्रिय साधन दिले, त्याचं कसं तुम्हाला करतच करा. कहना तो कह दे आपच्या बजाव ढोल, असं आहे. हो. आजार जास्त पाऊण तास झाला असेल.